सकाळचा अलार्म झाला रे झाला की मनात विचार सुरू होतात आणि डोळ्यांसमोर कामाची यादीच उभी राहते. भांडी, झाडलोट, डबे, स्वयंपाक आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच. आणि मग त्याच कामांचा कंटाळा येतो. खरं तर जॉब करणारे आणि गृहिणी यांच्यामध्ये एक मोठा फरक आहे. जॉब करणारे सुद्धा तेच काम रोज करत असतात, पण त्या बदल्यात त्यांना खूप सारा रिस्पेक्ट मिळत असतो, पैसे मिळत असतात. त्यामुळं कदाचित ते काम त्यांना कंटाळवाणं वाटत नसेल, पण गृहिणींचं असं नसतं. गृहिणी दिवसभर घरातील सगळी कामं करत असतात, पण या कामाचा त्यांना पैशांच्या स्वरूपात मोबदला मिळत नाही. पण ते पण जाऊ द्यात, कधी ॲप्रिसिएशनसुद्धा मिळत नाही. त्यामुळं तीच कामं करताना मन कंटाळतं, कधी चिडचिड होते आणि कधी तर रडूसुद्धा येतं. त्यामुळं मग कधी मनात विचार येतो की माझ्या कामाची किंमत कोणाला कळते का? हाय नमस्कार मैत्रिणींनो. बघा, कुठलंही काम असू दे तर ते आपण जर स्वीकारलेलं असेल ना, तर ते आनंदानं करायला पाहिजे. चला, रोजचीच कामं पण ती ओझं न वाटता आनंदाने कशी करायची आणि त्यातून आपण कसं फ्रेश राहायचं हे बघूयात. अशा काही टिप्स की ज्या फॉलो केल्या तर आपल्याला गृहिणीचं आयुष्य हे कंटाळवाणं, बोरिंग वाटणार नाही आणि आपल्या आवडीनिवडी जपत जर हे काम केलं तर गृहिणी असण्याचा रिग्रेट वाटणार नाही. पहिली तर गोष्ट, स्वतःला कमी लेखणं बंद करा आणि रोजच्या कामांमध्ये स्वतःला हरवून जाऊ नका. स्वतःसाठी रोजचा अर्धा तास ठेवा. या वेळेमध्ये थोडंसं चालून येऊ शकता किंवा योग प्राणायाम घरीच करू शकता. नसेल काही करायचं तर सकाळचा चहा आहे तो शांतपणे आपल्या गॅलरीमध्ये एक 5 मिनिटं उभं राहून घ्या. आवडत असतील तर हळू आवाजात आवडती गाणी लावा. गॅलरीमध्ये अगदी 2-3 जरी झाडं लावलेली असली तरी सुद्धा तुमची सकाळ आहे तर ती फ्रेश होणार आहे आणि सकाळची ही 5 ते 10 मिनिटं तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काही काम करतो त्याच्याबद्दलचे आपले विचार बदलायचे. म्हणजे मी काय फक्त हीच कामं करू का? आणि मलाच करावं लागतं. इथंपासून मी माझ्या घरासाठी प्रेमानं करते आहे, इथंपर्यंत आपण विचार केला ना, की हे काम ओझं न वाटता हलकं वाटायला लागतं. घरातील कामं करणं म्हणजे भांडी घासणं म्हणजे फक्त भांडी धुणं नाही, तर ते कुटुंबासाठी स्वच्छता आणि काळजी आहे. स्वयंपाक म्हणजे फक्त जेवण नाही, तर तो प्रेमाने वाढलेला घास आहे. आपण गृहिणी, घर सांभाळणं म्हणजे नोकरी नाही, तर ती जबाबदारी आणि प्रेम आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. कारण की एक दिवस आपण ही घरातील सगळी कामं नाही केलीत, तर घर किती विस्कळीत होतं सांगा. म्हणजे खरं तर आपल्यामध्ये ही सुपर पॉवर आहे घर व्यवस्थित ठेवण्याची. त्यामुळं कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की कामाचं ओझं वाटणं कमी होतं. तिसरा पॉईंट आहे की परफेक्शन सोडा. आपलं घर नेहमी परफेक्टच दिसायला पाहिजे असं काही नाही. घर आहे, हॉटेल नाही आणि तुम्ही मशीन नाही, तुम्हालाही थकवा येतो. त्यामुळं स्वतःला सुद्धा थोडी मोकळीक द्या. कधी थकवा आला, कंटाळा आला तर कपड्यांच्या घड्या नाही घातल्या तरी चालतील, तसंच ठेवा. कधी साधासा स्वयंपाक केला तरी सुद्धा चालेल. आणि घर म्हटलं की थोडासा का होईना पसारा हा होणारच आणि अर्थातच तो रोज आवरायला लागतो. आणि आपल्याला तर रोजच्या रोज परफेक्ट किचन, परफेक्ट घर बघायची सवय असते आणि कधी कंटाळा आला म्हणून तसाच पसारा टाकला ना की स्वतःलाच गिल्ट वाटतो आणि मग पुन्हा आपण थकलेलो असतो तरी सुद्धा ही सगळी कामं करायला जातो, बरोबर ना? पण एखाद्या दिवशी ठीक आहे, कारण आपल्याला सुट्टी नसते. त्यामुळं उगाच चिडचिड करून कामं करण्यापेक्षा एखाद्या दिवशी थोडी कमी कामं करायची. तिसरा पॉईंट आहे, आठवड्यातनं 1 दिवस तरी स्वतःसाठी ठेवा. म्हणजे तो दिवस फक्त माझा आहे असं स्वतःहून ठरवा. म्हणजे दिवसातला थोडा वेळ तरी. आणि त्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करा, स्वतःसाठी करा. बघा, आपलं स्वतःचं एक सेल्फ केअर रुटीन असणं गरजेचं आहे. जर आपल्याला प्रेझेंटेबल, फ्रेश राहायचं असेल तर स्वतःसाठी थोडा वेळ तरी द्यायला पाहिजे. आता सेल्फ केअर रुटीन म्हणजे काय, तर याबद्दलचा आपला एक व्हिडिओ आहे चॅनलवरती, नक्की जाऊन बघा किंवा व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक देईन. किंवा मैत्रिणींसोबत गप्पा मारा किंवा आपली प्रत्येकाची काही ना काहीतरी आवड असते आणि एवढ्या वर्षामध्ये आपण ती विसरून सुद्धा गेलेलो असतो किंवा आता वाटत असतं की आता या वयामध्ये काय त्या गोष्टी करायच्या. पण तुम्ही जर जगाचा विचार करत राहाल तर नेहमीच दुःखी राहाल. त्यामुळे स्वतःला काय आवडतंय, कारण तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यानेच तुम्ही आनंदित, फ्रेश राहणार आहात. तुम्ही विचार करा की आपल्या घरातील व्यक्ती असतात तर त्यांचं एक स्वतःचं फ्रेंड सर्कल असतं. ते आपल्यासोबतच राहत असतात, पण तरीसुद्धा त्यांचं बाहेर एक वेगळं असं जग असतं. त्यांना स्वतःची एक स्पेस हवी असते, पण आपलं असं नसतं. आपल्याला स्वतःला पण स्पेसची आवश्यकता वाटत नाही आणि आपण इतरांच्यामध्ये सुद्धा लुडबुड करत असतो आणि ते त्यांना आवडत नसतं आणि त्यामुळंच घरामध्ये चिडचिड होत असते. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा की आपलं स्वतःचं असं काय असतं? ना आपल्याला कुठली मैत्रीण असते, ना कुठला ग्रुप असतो, ना कधी आपल्याला बाहेर जायचं असतं. म्हणजे घरात राहण्याची इतकी सवय झालेली असते की काही कारणासाठी सुद्धा बाहेर जायला नको वाटतं आणि त्यामुळंच खरं तर कंटाळवाणेपणा येतो. एक बोरिंग असं लाईफ होऊन जातं. म्हणूनच स्वतःची स्पेस जपायला शिका. ही जी घरातील नेहमीचीच आपली कामं आहेत ना, तर ती करताना
बाजूला आपली आवडती गाणी नेहमी लावून ठेवायची. आता मी सुद्धा इथं लावून ठेवलेत, पण कॉपीराईट क्लेम येईल म्हणून मी ते आवाज म्यूट केला आहे. किंवा आवडते व्हिडिओसुद्धा ऐकू शकता. आपल्या बऱ्याचशा मैत्रिणी म्हणतात की कामं करता करता त्या माझा व्हिडिओ ऐकतात, त्याच्यामुळे त्यांना खूप मोटिवेटेड वाटतं. खरंच हे ऐकून मलासुद्धा खूप आनंद होतो. बघा, कामं तर करायचे आहेत. आपण गृहिणी होणं हे आपण स्वतःच चूज केलेलं आहे, तर ते आनंदानेच करायला पाहिजे. इतरांसाठी नाही, तर स्वतःसाठी. आणि प्रत्येकामध्येच काही ना काहीतरी स्किल असतं. ते ओळखायला शिका आणि त्यावरती काम करायला सुरुवात करा. तुमची ओळख फक्त आई किंवा बायको नाही आहे. तुम्हालासुद्धा आवडीनिवडी आहेत, काहीतरी स्वप्न आहेत. त्यामुळं स्वतःसाठी थोडा वेळ तरी राखून ठेवा. बघा, आपण जरी गृहिणी म्हणून काम करत असलो, आता तुम्ही बघितलं की मी किचनमध्ये काम करत होते, पण आपली सगळी कामं झाल्यानंतर किंवा अंघोळ झाल्यानंतर 5 मिनटं स्वतःला द्यायचे आहेत व्यवस्थित तयार होण्यासाठी. एखादा छानसा हेअरकट करा, थोडंसं स्किन केअर करा. आणि घरीच राहत असलो तरीसुद्धा आपण जे कपडे घरी वापरतो ना, तर ते चांगल्या क्वालिटीचे आणि असे निवडा की ज्यामध्ये आपल्याला फ्रेश वाटेल. कुठेच जायचं नाही म्हणून तयार झालो नाही, असेच बसून राहिलो की स्वतःला बोरिंग वाटायला लागतो. त्यामुळं स्वतःसाठी गरजेचे असतील अशा गोष्टींची तरी स्वतःसाठी शॉपिंग करा. फार काटकसर करणं पण चांगलं नाही किंवा फार कंजूसगिरी पण करणं चांगलं नाही किंवा फार उधळपट्टीसुद्धा करणं चांगलं नाही. पण जे आयुष्य जगतोय ना, तर त्याचा पुरेपूर आनंदसुद्धा घेता आला पाहिजे. बघा, सकाळची 5 मिनटं जरी स्वतःसाठी तयार होण्यासाठी दिली ना, तरी आपल्यालाच खूप फ्रेश वाटतं. मी सुद्धा एक गृहिणी आहे, पण माझ्या आवडत्या ज्या गोष्टी असतात ना, तिथं मी कॉम्प्रोमाइज करत नाही. मला आनंद देणाऱ्या, मला फ्रेश ठेवणाऱ्या गोष्टी मी नक्कीच करत असते. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप मोठा आनंद लपलेला असतो. उदाहरणार्थ चला, तुम्हाला मी माझं बँगल कलेक्शन दाखवते. खरं तर काचेच्या बांगड्या ही किती छोटीशी गोष्ट आहे, पण ती आपल्याला किती आनंदित करून जाते ना. मी आधीच्या ज्या बांगड्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा दाखवते, पण आत्ता मी ह्या नवीन घेतलेल्या आहेत ज्या की खूपच व्हायरल आहेत, रेनड्रॉप बँगल्स म्हणून. तुम्ही इन्स्टाला किंवा यूट्यूबला सुद्धा बघितल्या असतील आणि मला स्वतःलासुद्धा खूप आवडल्या ह्या आणि मी लगेचच मागवल्या. खरं तर आपण नेहमी ह्या अशा प्लेन ज्या मी घातलेल्या आहेत ना, प्लेन ग्रीन आहेत, तर त्याच वापरत असतो. मला स्वतःलासुद्धा त्या खूप आवडतात. पण कधी-कधी असा चेंज, कधी प्रोग्राम असेल तेव्हा एक थोडासा चेंज असतो, तर तो सुद्धा आपल्याला एक वेगळा लूक देऊन जातो. आणि आत्ताच नाही, खूप पूर्वीपासून मला ही आवड आहे. तुम्हाला दाखवते मी पुढे माझ्या बांगड्या आहेत त्या. तर ह्या बघा किती सुंदर बांगड्या आहेत आणि ह्या दुसऱ्या ज्या आहेत ना, त्या मल्टी कलर, त्याला रेनबो किंवा काश्मीरी बँगल्स म्हणतात. इतक्या सुंदर आहेत ना त्या तर. आणि या ऑनलाईन मागवल्या. आमच्या इथं लोकल मार्केटमध्ये ह्या नव्हत्या, मी बघितल्या. आणि ह्या बांगड्या आल्या ना, तुम्ही बघितलं मगाशी मी घरातलं काम करत होते तेव्हाच ह्या बांगड्या आल्या. खरं सांगू का, कधी-कधी आपल्याला उगाच लो वाटत असतं बघा, तसंच मलासुद्धा वाटत होतं. पण या बांगड्या बघितल्या आणि मन एकदम प्रसन्न होऊन गेलं. अशी काही आपल्या आवडीची शॉपिंग करतो ना, तर तेव्हा आपली डोपामाइन म्हणजे जो डोपामाइन नावाचा हार्मोन असतो ना, त्याची लेवल एकदम हाय होते आणि अचानक आपल्याला एकदम फ्रेश, उत्साही वाटायला लागतं. आणि या काचेच्या बांगड्यांची त्यांना काही बातच और आहे. तिच्या आवाजानेच ना किती छान वाटतं ना. किती सुंदर कलर आहे बघा. मी लगेचच त्या घालूनसुद्धा बघितल्या. खरंच आपलं स्त्री मन असतं ना, तर ते छोट्या-छोट्या गोष्टींनीसुद्धा खूप आनंदित होऊन जातं. आणि आपल्याला स्वतःला फ्रेश, उत्साही ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, ना की इतरांची. तर या बांगड्या घेताना जर तुम्ही ऑनलाईन घेणार असाल, तर मी सांगेन की एक साईज मोठा घ्या. कारण की काढघाल करण्यासाठी मग इझी पडतं. आता ह्या बरोबर माझ्या साईजच्या आहेत, पण बांगड्या एकदम नाजूक आहेत. त्यामुळे त्या घालताना सुद्धा केअरफुली घालाव्या लागल्या. जर थोडीशी एक साईज मोठी असेल, तर इझिली घालता येतात. किती सुंदर दिसत आहेत ना आणि खूप जास्तीच्या पण महाग नाही आहेत ऑनलाईन. आणि मी सांगेन की ऑनलाईन मागवणार असाल तर 24 2 डझन वगैरे मागवा. म्हणजे ह्या अशा भरगच्च बांगड्या छान वाटतात. चला, आता मी खूप दिवसांपासून हे माझं बँगल कलेक्शन आहे. खूप जास्तीचं पण नाही आहे, पण जे काही थोडंफार आहे तर ते माझ्या आवडीचं आहे आणि मी क्वचित कधीतरी त्या घालते, तरीसुद्धा मला त्या खूप आवडतात. नुसत्या बघितल्या तरी फ्रेश वाटतं. खरं तर आपण असा एक समज करून घेतलेला असतो की एका ठराविक एजनंतर असं रंगबिरंगी काही वापरायचं नाही, पण असं नसतं. रंगामध्ये खूप जादू असते. बघा, आपल्याला खुलून दिसणाऱ्या रंगाची साडी किंवा ड्रेस ज्या दिवशी आपण घालतो ना, त्या दिवशी किती छान दिसत असतो ना. मला तरी सगळेच रंग आवडतात. आणि या काचेच्या बांगड्या आहेत ना, मला मेटलपेक्षा काचेच्या बांगड्या जास्त आवडतात. मेटलच्या पण आहेत, पण काचेच्या जास्त आवडतात. आणि ह्या ज्या रंगबिरंगी दिसत आहेत सगळ्या बांगड्या, तर त्या मी काही मॅचिंग वगैरे घेतल्या नाहीत, अशाच आवडल्या म्हणून घेतलेल्या आहेत. आणि ह्यासुद्धा बघा, अजून तरी मी या वापरलेल्या पण नाही आहेत. पण या किती सुंदर गोष्टी आहेत ना, स्वस्त पण आणि इतक्या सुंदर पण. कधी तुम्हाला लो वाटत असेल किंवा बोरिंग वाटत असेल ना, तर अशा स्वतःच्या काही गोष्टी असतात ना, तर त्या उघडून बघायच्या, त्या ट्राय करून बघायच्या किंवा उगाचच तयार व्हायचं. आपली ज्वेलरी जी अशीच पडून असते, तर ती ट्राय करून बघायची, कारण प्रोग्राम काय रोज रोज नसतात.
आणि कितीतरी वर्षानुवर्ष या गोष्टी अशाच कपाटामध्ये पडून असतात. पूर्वी या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये किती आनंद मिळायचा ना. म्हणजे एखादी छोटीशी गोष्ट जरी खरेदी केली ना, शॉपिंग करून आलो रे आलो की लगेचच मैत्रिणींना ती दाखवायची. ड्रेस असू देत किंवा अगदी चप्पलसुद्धा. म्हणजे ते दाखवण्यामध्ये आणि दुसऱ्यांनी त्याचं कौतुक करण्यामध्ये एक वेगळाच आनंद असायचा. पण आता हल्ली असं होत नाही. म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही जेवढ्या जणी होतो ना, तेवढ्यापूर्वी काही पण खरेदी करून आलो की लगेचच ते काढून सगळं बघत बसायचो. त्यानिमित्ताने गप्पा व्हायच्या, मूड फ्रेश राहायचा आपोआपच. पण हळूहळू जसं जसा वेळ पुढे जातो तसतशा या गोष्टी मागे पडत जातात. आता या गोष्टी दाखवणं म्हणजे शो ऑफ करणं असं नाही आहे. तर आपल्याला सुद्धा खूप साऱ्या गोष्टींची माहिती मिळते, नवीन नवीन गोष्टी समजतात. तर हे छोटंसं कलेक्शन आहे बांगड्यांचं, जे मला खूप आवडतं. तर गृहिणी म्हणून जगताना कामाचं ओझं न मानता ती कामं जर आनंदाने केली आणि त्यासोबतच जर आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी वेळ दिला, तर गृहिणीचं लाईफ अजिबात बोरिंग वाटत नाही किंवा कंटाळवाणंसुद्धा वाटत नाही. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.